स्टेजवर येण्याची विनंती करेन. डॉक्टर अनिरुद्ध पंडित आणि पंडित सर आपल्याला गायडन्स करणार आहेत. जोरदार टाळ्या पंडित सरांचा. नमस्कार. रचना, फडके सर, फडके मॅडम, ऑल द अवॉर्डीज आणि आज जे सगळे मी हेल्थ वर्क करणारे जमले आहेत, खूप बरं वाटतं मला. याचं कारण ज्या वेळेला फडके सर वरती भेटायला आले मला, त्याला म्हटलं शिक्षण आणि डॉक्टरकी हे दोनच प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये जॉब बरोबर सर्व्हिस पण असते, की ज्याच्यामध्ये काहीतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, काहीतरी समाजाविषयी एक ऑब्लिगेशन असतं, तेही आपल्याला कम्प्लीट करायचं असतं. आणि हे दोन्ही जर एकत्र ICTच्या दांगडात होत असेल तर याच्यासारखा चांगला योग आज आलेला नाही. आणि ज्यामुळे मला रचनाने ही कल्पना सांगितली त्यावेळेला मी फक्त बघितलं की ही तारीख आणि डेट अवेलेबल आहे का, हे आमचं KV ऑडिटोरियम फ्री आहे का, असेल तर मी म्हटलं ताबडतोब बुक करून टाका. आणि मग हा सगळा पुढचा कार्यक्रम ठरला. सगळ्यांचं बोलणं ऐकताना म्हणजे स्पेशली डॉक्टरांचं जे काही परिसंवाद झाले आणि जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये पण डॉक्टर भूषण लचकेंचं प्रश्न विचारायची आणि नेमके प्रश्न विचारायचे आणि नेमकी उत्तरं द्यायची, त्यांच्याकडून काढून घ्यायचे, त्याबद्दल तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स. शिकाकर सर बोलताना जाणवत होतं जो इथे कुठेतरी बालमनचा छाप दिसतो, कारण मी स्वतः बालमनचा आहे आणि ते मगाशी सांगितल्याने. आणि पुन्हा हे युनिव्हर्सिटीचं एक असं आहे की तुम्ही बघाल बऱ्यापैकी बालमनचे लोक युनिव्हर्सिटीमध्ये येऊन मग पुढे गेलेलं आहे. मी बालमनचाच, मी आता युनिव्हर्सिटीमध्ये आहे, माझं PhD पण युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. आणि दुसरे डॉक्टरांचं मला बोलणं खूप आवडलं. म्हणजे आजकाल फडके सरांचं तर बोलणं हे आहेतच, म्हणजे त्यांचा अनुभव एवढा आहे. पण डॉक्टरी विषयीचा अप्रोच आणि डॉक्टरी विषयीची पॅशन आणि जॉब आणि सर्व्हिस याचं अतिशय सुरेख कॉम्बिनेशन मला डॉक्टर श्रीनिवास कुळवांच्या बोलण्यावरून दिसून आलं की खरा डॉक्टर असा असावा की ज्यांनी पेशंटला काय वाटतंय, कसं वाटतंय याच्या बरोबरच आपल्याकडून त्या पेशंटची काय अपेक्षा आहे हे जाणून घेणं, त्याला बोलतं करणं आणि त्याला ते सांगून त्याप्रमाणे उपचार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजचा सगळा हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने खूप शैक्षणिक झालाय. म्हणजे ज्याला बऱ्याच लोकांना त्याची माहिती पण मिळालेली आहे आणि ज्या लोकांचा सगळ्यांचा सत्कार केलेला आहे त्यांचं माझ्यातर्फे अभिनंदन. आणि रचना मॅडम आणि रचना आर्ट्स यांना एक विनंती अशी आहे की असेच प्रोग्राम्स तुम्ही पुढेही चालू ठेवा आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा ICT ही आपल्याला मदत करत राहील आणि ICTची अवेलेबिलिटी मी तुम्हाला नक्की करून देऊ. उदय देशपांडे सर आले होते. देशपांडे सर म्हणत होते की समर्थ राम मंदिर, ज्याचाही मी विद्यार्थी आहे, की 100 वर्ष कंप्लीट करतायत. तर मला म्हणाले की मला 100 मलखांबाचे काय म्हणतात ते सेशन्स करायचे आहेत, ट्रेनिंग सेशन्स करायचे आहेत. त्याच्यापैकी 75 झालेत, अजून 5 महिने राहिले, पुढच्या 5 महिन्यामध्ये ते 25 करता येतील. तर मला विचारलं की ICT एक मलखांबाचं सेशन आपल्याला करता येईल. मला अगदी आनंदाने करता येईल. त्यामुळे माझ्या दृष्टीने केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी याच्या बरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास आणि समाजाविषयी इंजिनिअरिंग करतानाची जाणीव हे तितकंच महत्वाचं आहे. कारण in my opinion, an engineer without a social consensus or a social concern is a robot, right? And you cannot forget your duty towards society, and engineers have essentially mean to solve problems, and the problem solutions are offered by engineers,
So look at the society problems and see what engineering solutions you can find out. And I'm sure all the doctors who are using these equipments to carry out various surgical procedures, or all the medicines which are being made, whether it is generic or pharma, all that is only because of engineers which have contributed to this particular profession. And I'm also Vice President of Indian National Academy of Engineering, and I said in the last annual general meeting that it is high time that engineers and doctors come together and start working towards solving the societal problems, because these are not two verticals, but these two verticals are the pillars of the bridge which exists, on which the society exists. So compliments to again bringing these two on the same platform, and please continue. All the very best.